नमस्कार. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाबद्दल थोडं बोललो आहे. परंतु आपल्याला या न्यूटनच्या तिसऱ्या नियमाबद्दल थोडं अधिक बोलायला हवं, कारण या नियमाबद्दल अनेक लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. वरवर पाहता हा नियम सोपा वाटतो, पण तो तितकासा सोपा नाही. लोक अनेकदा असं म्हणतात की प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया मिळते, पण हे असं म्हणणं पूर्णपणे योग्य नाही, तसेच उपयोगी सुद्धा नाही. त्यापेक्षा याला अधिक स्पष्टपणे असं म्हणता येईल की प्रत्येक बलाला एक समान आणि विरुद्ध बल असते. आता ही जरा अधिक चांगली व्याख्या आणि स्पष्ट व्याख्या आहे. इथे समान म्हणजे दोन्ही बलांचे परिमाण हे समान आहेत आणि ऋणचिन्ह असे दाखवते की त्या दोन्ही बलांच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तर बघा, बल हे सदिश राशी आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोन बलं दिलेली आहेत. ही दोन्ही बलं परिमाणाने सारखी आहेत पण दिशेने विरुद्ध आहेत. पण तरीही हे अजून काहीसं स्पष्ट नाही हे तुम्हाला दाखवण्यासाठी, समजा तुम्हाला न्यूटनच्या तिसऱ्या नियमाबद्दल एवढंच माहीत आहे की प्रत्येक बलाला एक समान आणि विरुद्ध बल असते, तर मग तुम्ही थोडंसं अचंबित व्हाल. कारण जर याबद्दल तुम्हाला अधिक कल्पना असेल तर तुम्ही म्हणाल, जरा थांबा, जर प्रत्येक बल F साठी एक समान आणि विरुद्ध बल असेल तर मग बघा, या बलासाठी हे तेवढेच परिमाणाचे विरुद्ध बल आहे. मग याचा अर्थ असा नाही का की विश्वातील प्रत्येक बल एकमेकांना रद्द करते? मग त्या टप्प्यावर प्रत्येक बल रद्द व्हायला नको का? अशाने तर मग तिथे कोणतेही त्वरण शक्यच नाही, असं नाही का? कारण जर मी एखाद्या गोष्टीवर F इतके बल लावले आणि त्यावर ऋण F इतके म्हणजेच तेवढेच विरुद्ध बल लागणार असेल, तर मग मी कितीही बल लावले तर मग ते कायमच रद्द होणार, असं नाही का? तर या ठिकाणी उत्तर असेल नाही. आणि त्यामागचं कारण आहे की ही दोन बले वेगवेगळ्या वस्तूंवर परिणाम करत असतात. म्हणून इथे काळजीपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून मी असं म्हणतो की न्यूटनचा तिसरा नियम अजूनही थोडासा अस्पष्ट आहे, कारण हे खरे तर वेगवेगळ्या वस्तूंवर लागू होते. जर मग इथे हे बल A या वस्तूवर B ने प्रयुक्त केले आहे, तर मग हे दुसरे बल जे इथे आहे ते B या वस्तूवर A ने प्रयुक्त केलेले आहे. मग वेगळ्या भाषेत म्हणायचं झालं तर ही दोन्ही बले वेगवेगळ्या वस्तूंवर परिणाम करत आहेत. तर मग यांना आता आपण वेगळे करूया. चला मग आता दोन वेगवेगळ्या वस्तू इथे गृहीत धरूया, जेणेकरून मला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे दाखवता येईल. तर समजा इथे एक वस्तू आहे, तर ही A या नावाची एक वर्तुळाकृती वस्तू ठेवली आहे. तर तिच्यावर हे हिरव्या रंगाचे F बल परिणाम करते. मग ही आपली वस्तू A झाली. त्यानंतर या ठिकाणी आपण आणखीन एक वस्तू ठेवली, वस्तू B. मग ती सुद्धा एक वर्तुळाकृती वस्तू आहे. तर ही झाली वस्तू B आणि तिच्यावर हे गुलाबी रंगाचे ऋण F बल परिणाम करते. मग आता हे ठीक आहे. आता आपल्याला समजतंय की ही बले एकमेकांना रद्द करू शकत नाहीत, बरोबर? आणि त्यामागचं कारण म्हणजे ते दोन वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. पण जर तुम्ही फक्त असं म्हणाल की न्यूटनचा तिसरा नियम असा आहे की प्रत्येक बलाला समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेचे बल असते, तर इथे हे स्पष्ट होत नाही की ते बल वेगवेगळ्या वस्तूंवर असले पाहिजे. पण ती बले खरंच वेगवेगळ्या वस्तूंवरच असली पाहिजेत. तर या न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील बलांच्या जोड्या, ज्यांना अनेक वेळा आपण सहभागी बल किंवा न्यूटनच्या तिसऱ्या नियमातले सहभागी बल असंही म्हणतो, तर हे नेहमीच वेगवेगळ्या वस्तूंवर असतात. तर मी ज्या पद्धतीने इथे ही अक्षरे वापरतोय त्यामध्ये पहिले अक्षर त्या वस्तूचं प्रतिनिधित्व करते ज्यावर ते बल परिणाम करते. तर ते A आहे. ते असे दाखवते की त्यावर B कडून बल लावले जाते. त्यानंतर इथे बघा, तशाच प्रकारे या ठिकाणी B या वस्तूवर A या वस्तूकडून बल लावले जाते. तर बघा, हे गुलाबी रंगातील बल आहे ते A कडून प्रयुक्त होते आणि हिरवे रंगातील बल आहे ते B कडून प्रयुक्त होत आहे. दोन्ही बले समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने आहेत, पण ते एकमेकांना रद्द करू शकत नाही, कारण ते एका वस्तूवर नाहीत. म्हणूनच ते रद्द होत नाहीत आणि या बलांचे परिमाण सारखे असते. आणि बघा, जरी दोन्ही वस्तूंचा आकार किंवा वस्तुमान समान नसला तरी या बलांचे परिमाण सारखेच असते. तर मग या ठिकाणी अजून एक चुकीची समजूत निर्माण होऊ शकते. समजा जर ही वस्तू A ही एखादा मोठा ग्रह आहे, किंवा मग असं समजा की हा एक मोठा तारा आहे, तर मग याला आपण हा तारा आहे असंच गृहीत धरू. त्यानंतर ही दुसरी वस्तू म्हणजे एक छोटासा ग्रह आहे असं समजू की जो त्या ताऱ्याभोवती परिभ्रमण करतोय. तर बघा, हा ग्रह खूप लहान असेल. समजा ही वस्तू काहीशी ग्रहासारखी वस्तू आहे, पण हा ग्रह त्या ताऱ्याच्या तुलनेत शेकडो, हजारो, अगदी लाखो पटीने कमी वस्तुमानाचा असू शकतो. तरीही तो त्या ताऱ्यावर तितक्याच परिमाणाचे बल लावेल. म्हणजे जर हा तारा या ग्रहाला या गुलाबीवाल्या ऋण F इतक्या बलाने ओढत असेल, तर मग तो ग्रह देखील त्या ताऱ्याला या हिरव्या F बलाने ओढत असेल. आणि जरी त्या वस्तूंचा आकार किंवा वस्तुमान वेगवेगळे असले तरी या बलांचे परिमाण सारखंच असेल.
लोक न्यूटनचा तिसरा नियम सांगतात, पण अनेकदा ते त्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. जर मी तुम्हाला असं सांगितलं की हा ग्रह या ताऱ्याच्या तुलनेत दशलक्ष पटीने कमी वस्तुमानाचा आहे, तर लोक असं म्हणायला लागतात, अरे मग इथे स्पष्ट आहे की जितक्या बलाने हा ग्रह त्या ताऱ्याला ओढेल त्यापेक्षा जास्त बलाने हा तारा त्या ग्रहाला ओढेल. पण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार ते बरोबर नाही. न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की जरी त्या वस्तूंचा आकार किंवा वस्तुमान वेगवेगळे असले तरीही ती बले नेहमी समप्रमाणात असतात. तर जर ही पृथ्वी असेल आणि हा चंद्र असेल, तर पृथ्वी जितके या चंद्राला ओढते तितकेच हा चंद्र देखील पृथ्वीला ओढतो. तरीही कदाचित तुम्ही अजूनही यावर आक्षेप घ्याल आणि म्हणाल, थांबा, याला काही अर्थ लागत नाही. आम्हाला माहीत आहे की तारा हा तर एका ठिकाणी स्थिर असतो आणि ग्रह मात्र त्याच्या भोवती फिरत राहतो. मग असं का घडतं की ग्रह तर ताऱ्याभोवती फिरतोय आणि तारा मात्र स्थिर राहतो? तर याचं कारण असं आहे की जरी इथे बले समान असतील तरी त्यांचे परिणाम समान असतीलच असे नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर बले समान असू शकतात, पण त्वरण समान असायला हवं असं नाही. त्वरण हे एकूण बल भागिले वस्तुमान करून मिळते. म्हणून जरी बले सारखी असतील तरी जेव्हा आपण त्यांना त्यांच्या वस्तुमानाने भागतो तेव्हा त्वरण वेगवेगळे मिळते. आणि म्हणूनच बलांचे परिणाम वेगळे असू शकतात, पण तरीही ती बले मात्र नेहमी सारखीच असतात. आणि हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमामुळे असते. लोक कधी कधी आणखी एक गैरसमज करतात, तो म्हणजे ते म्हणतात न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बलांच्या निर्मितीत काहीसा उशीर होऊ शकतो. आणि काही लोक तर असं म्हणतात की जर मी हे पहिले बल खूपच वेगाने लावले तर कदाचित मी विश्वाला झोपेत पकडू शकतो आणि दुसरे बल निर्माण होण्यासाठी काहीसा उशीर होईल. पण असं खरं नाही. न्यूटनचा तिसरा नियम सर्वव्यापी आहे. कुठलीही परिस्थिती असो, कुठलेही त्वरण असेल किंवा त्वरण नसेल, कुठलीही गती असेल किंवा मग वस्तू स्थिर असेल, ती वस्तू मोठी किंवा लहान असेल, जर त्या वस्तूंवर न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बले प्रयुक्त होत असतील तर ती बले समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने असतात. आणि ते प्रत्येक क्षणाला नेहमीच समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने असतात. मग बघा, जर मी एखाद्या हिरोप्रमाणे सगळ्या ताकदीने धावून येऊन भिंतीवर उडी मारून किक मारण्याचा म्हणजे लाथ मारण्याचा प्रयत्न केला, मग बघा, मी ज्यावेळी या भिंतीला स्पर्श करतो तर तुम्हाला इथे दिसेल की मी या भिंतीवर बल लावत आहे. मग त्याच वेळी ही भिंतही लगेच विरुद्ध दिशेने तेवढेच बल माझ्यावर लावत असते. म्हणजे मी माझ्या पायाने भिंतीवर उजवीकडे बल लावतो आणि ती भिंत माझ्या पायावर तितकंच आणि विरुद्ध दिशेने बल लावते. आता हे बल माझ्या पायावर भिंतीने लावलेले असते आणि हे सगळं त्याच वेळी होते. इथे त्या भिंतीला विरुद्ध बल लावायला कोणताही उशीर होत नाही. तुम्ही त्या भिंतीला इतक्या वेगाने किक मारू शकत नाही की विरुद्ध शक्ती लगेच निर्माण होणार नाही. जसा तुमचा पाय भिंतीवर बल लावतो तसं ती भिंत लगेच तेवढेच बल परत तुमच्या पायावर लावत असते. म्हणूनच न्यूटनचा तिसरा नियम हा सर्वव्यापी आहे. पण लोकांना अजूनही या तिसऱ्या नियमाच्या सहभागी जोड्या ओळखण्यात अडचण होते. तर हे ओळखण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन्ही वस्तूंची यादी करणे. जसं तुम्ही दोन्ही वस्तूंची यादी करता त्यावेळी सहभागी बले कुठे आहेत हे शोधण्यासाठी तुम्ही ही अक्षरे उलटवू शकता. तर मग मला माहीत आहे की जर माझ्या पायाने भिंतीवर लावलेले हे बल माझ्या बलापैकी एक आहे, तर त्या बलाचे सहभागी बल शोधण्यासाठी मी ही अक्षरे उलटवून मग मी म्हणू शकतो की हे भिंतीने माझ्या पायावर लावलेले बल आहे, जे मी इथे दाखवलेले आहे. तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या सहभागी बलांच्या जोड्या ओळखण्यासाठी ही एक छान पद्धत आहे, कारण नेहमीच सहज लक्षात येत नाही की कोणती सहभागी बलांची जोडी आहे. तर मग हे कसे गुंतागुंतीचे असू शकते हे दाखवण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. समजा इथे ही जमीन आहे आणि त्यावर एक टेबल आहे. हे उदाहरण काही लोकांना समजण्यास थोडेसे कठीण जाते, पण आपण ते व्यवस्थित समजून घेऊया. जर त्या टेबलावर बॉक्स ठेवलेला असेल, मग त्या बॉक्सला आपण ए असं नाव देऊया. मग त्या बॉक्स ए वर काही बले प्रयुक्त होतील. त्यापैकी एक बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बल बॉक्स ए ला सरळ खाली खेचत असतो. आणि जर मी तुम्हाला विचारलं की या गुरुत्वाकर्षण बलाचे सहभागी बल कोणते आहे, तर बऱ्याच लोकांना वाटेल तिथे टेबलाने त्या बॉक्स ए वर वरच्या दिशेने लावलेले बल आहे. आणि ते खरंही आहे. तसेच जर बॉक्स ए तिथे स्थिर असेल, तिथे कुठलेच त्वरण नसेल, तर ही दोन्ही बले समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने असतील. म्हणून लोकांना आणखी जास्त वाटते की ही दोन्ही बले न्यूटनच्या तिसऱ्या नियमामुळे समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने आहेत. पण बघा, ते खरं नाही. ही दोन्ही बले समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने आहेत, कारण ते न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार होत असते. न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की जर त्वरण नसेल तर एकूण बल 0 असते. म्हणजे बलांनी एकमेकांना रद्द केले पाहिजे. आणि इथे हेच घडत आहे. ही बले समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने आहेत आणि त्या बॉक्स ए वर ते एकमेकांना रद्द करत आहेत. आणि लक्षात घ्या, ही दोन्ही बले न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बले नाहीत. हे ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील ही सहभागी बले ही नेहमी वेगवेगळ्या वस्तूंवर असतात. जर ती बले तिसऱ्या नियमातील सहभागी बलांची जोडी असेल
तर ते कधीही रद्द होऊ शकत नाहीत. तर इथे काय घडते बघा, आपल्याकडे दोन बले आहेत जे रद्द होत आहेत, तसेच जे समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने आहेत. पण ती बले तिसऱ्या नियमातील सहभागी बले नाहीत, कारण त्यांच्या जोडीची बले कुठेतरी दुसरीकडे आहेत आणि मी अजून त्यांच्या ह्या जोडीची बले चित्रात दाखवलेली नाहीत. तर मग आपण आता पाहूया त्या बलांच्या जोडीचे बल कोणते आहे. तर हे आधी खोडून टाकूया. परत या मूळ आकृतीकडे येऊया आणि हळूहळू समजून घेऊया की या ठिकाणी सहभागी बले म्हणजे काय. तर यासाठी दोन वस्तूंची नावे देऊया जी एकमेकांवर परिणाम करत आहेत. तर हे गुरुत्वाकर्षण बल आहे. तर मग हे स्पष्टपणे वस्तू ए वर परिणाम करणारे बल आहे. पण फक्त गुरुत्वाकर्षण असं म्हणून चालणार नाही, कारण गुरुत्वाकर्षण एखादी वस्तू नाही. त्यामुळे जी वस्तू हे गुरुत्वाकर्षण बल वस्तू ए वर लावत आहे ती आहे पृथ्वी. म्हणून हे बल खरे तर आहेच हे गुरुत्वाकर्षण बल. जर मला स्पष्टपणे बोलायचं असेल तर ते वस्तू ए वर पृथ्वीने लावलेले बल आहे. आता सहभागी बल कुठे आहे हे शोधणं सोपं झालंय. सहभागी बल आपण फक्त ही अक्षरे उलटवून शोधू शकतो. म्हणजे पृथ्वीने वस्तू ए वर लावलेल्या बलाऐवजी तेवढेच समप्रमाणात आणि विरुद्ध बल असावे जे पृथ्वीवर वस्तू ए ने लावलेले बल आहे. विरुद्ध म्हणजे ते बल वरच्या दिशेने असावे. म्हणून ते एक वरच्या दिशेने लागणारे बल आहे आणि हे वरच्या दिशेने लागणारे बल पृथ्वीवर वस्तू ए ने लावलेले असावे. पण हे थोडं विचित्र वाटू शकतं, कारण तुम्हाला कदाचित लक्षात नसेल, पण जर पृथ्वी एखाद्या बॉक्सला किंवा तुम्हाला खाली खेचत असेल तर याचा अर्थ तुम्हीही पृथ्वीला वर खेचत आहात. पण असं विचार करणं हे थोडं वेड्यासारखं वाटू शकतं. म्हणजे तुम्ही उडी मारली मग खाली पडाल, तुम्ही फिरता पण पृथ्वी तिथेच स्थिर आहे. जर तुमची बले समप्रमाणात असतील तर पृथ्वी तुमच्यासारखी का हलत नाही बरं. तर मग आणखी एकदा सांगतो, फक्त बल समान असल्यामुळे त्वरणही समान असावे हे गरजेचं नाही. पृथ्वीचं वस्तुमान तुमच्या वस्तुमानाच्या तुलनेत इतकं मोठं आहे की तिचं त्वरण जवळजवळ 0 आहे असे वाटतं. तुमच्यावर लागणारे बल आणि पृथ्वीवर लागणारे बल जरी समान असले तरी ही दोन बले तिसऱ्या नियमातील सहभागी बलांची जोडी आहे. ही दोन बले कायमसाठी जोडलेली आहेत. मग तिथे काहीही घडो ही दोन्ही बले नेहमी समप्रमाणात असतील. इथे अजिबात फरक पडत नाही की हा बॉक्स त्वरण घेत आहे की नाही, त्याला गती आहे की नाही, तो भिंतीला धडकतोय की तो टेबलावर स्थिर आहे किंवा तो अंतराळातून पडत आहे. या गोष्टींचा यावर काहीही परिणाम होत नाही. ती बले नेहमी समप्रमाणात असतात. न्यूटनच्या तिसऱ्या नियमामुळे ही दोन्ही बले नेहमी समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने असतात. तर आता या दुसऱ्या बलाबद्दल काय, जे बल या टेबलाने लावले आहे. तर हे त्या टेबलाने बॉक्स ए वर लावलेले बल आहे. जर मला योग्यरित्या यासाठी अक्षरे वापरायची असतील तर मी म्हणेन हे आहे बॉक्स ए वर या टेबलाने लावलेले बल. तर टेबलाचे बल आपण टी ने दाखवले आहे. आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील या बलाचे सहभागी बल शोधणं सोपं आहे. मी फक्त या अक्षरांना उलटवून लिहू शकतो आणि मला मिळेल की वरती असणाऱ्या बलाऐवजी टेबलावर खालच्या दिशेने असणारे बल असावे, जे बॉक्स ए कडून टेबलावर लावले जात आहे. त्यामुळे या टेबलावर आणखी एक बल असेल ते खालच्या दिशेने असेल. टेबलावर खालच्या दिशेने बॉक्स ए कडून प्रयुक्त होणारे बल हेच बल त्या वरच्या दिशेने असलेल्या बलाचे न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बल की जे टेबल लावत आहे. ही दोन्ही बले सुद्धा न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बलांची जोडी आहे. ही बले जशी असतील तशी समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेने असतील, मग तिथे कोणतीही परिस्थिती असो. हे बल बॉक्स ए वर टेबलाने लावलेले बल आहे आणि हे बल टेबलावर बॉक्स ए ने लावलेले बल आहे. ही बले नेहमीच समप्रमाणात असायला हवीत. पण बॉक्स ए वर टेबलाने लावलेले बल पृथ्वीने बॉक्स ए वर लावलेल्या बलाच्या समप्रमाणात आणि विरुद्ध असण्याची गरज नाही. जर त्वरण नसेल अशा परिस्थितीत ती समप्रमाणात आणि विरुद्ध असू शकतील. जर आपण संपूर्ण परिस्थिती एखाद्या लिफ्टमध्ये की जेथे त्वरण नसेल किंवा खूप मोठ्या वरच्या दिशेने त्वरण असलेल्या रॉकेटमध्ये ठेवली, मग जरी इथे वरच्या दिशेने त्वरण असेल तरीही ही सहभागी बले समप्रमाणात असणे आवश्यक आहे. म्हणून बॉक्स ए वर टेबलाने लावलेले बल आणि टेबलावर बॉक्स ए ने लावलेले बल समप्रमाणात असतीलच. त्याचप्रमाणे पृथ्वीवर बॉक्स ए ने लावलेले बल आणि बॉक्स ए वर पृथ्वीने लावलेले बल सुद्धा समप्रमाणात असतील. पण आता ही दोन्ही बले समप्रमाणात असण्याची गरज नाही, कारण ते सहभागी बले नाहीत. काही वेळा ते समप्रमाणात आणि विरुद्ध असू शकतात, पण ते नेहमीच समप्रमाणात आणि विरुद्ध असण्याची गरज नाही. जर आपण वरच्या दिशेने त्वरण घेत असू तर बॉक्सवर लागणारे वरचे बल त्याच बॉक्सवर खालील दिशेने लागणाऱ्या बलापेक्षा जास्त असेल, म्हणून ती बले समप्रमाणात असणार नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर न्यूटनचा तिसरा नियम हा दोन वेगवेगळ्या वस्तूंवर लागणाऱ्या बलांबाबत नियम आहे. त्याच प्रकारे कारण की हा नियम दोन वेगवेगळ्या वस्तूंवर आधारित आहे, त्यामुळे बले कधीही एकमेकांना रद्द करू शकत नाही. न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बलांची जोडी शोधायची असेल तर एकदा दोन परस्परांवर क्रिया करणाऱ्या वस्तू ओळखून नंतर अक्षरे उलट करा. तिसऱ्या नियमातील सहभागी बलांना समप्रमाणात असावे लागते. जरी एक वस्तू दुसऱ्यापेक्षा मोठी असली किंवा तिच्याकडे जास्त प्रभार किंवा इतर वैशिष्ट्ये असली जी दुसऱ्या वस्तूपेक्षा जास्त बल दर्शवू शकते, आणि जर त्या दोन वस्तू
परस्परांवर क्रिया करत असतील तर त्यांची बले समप्रमाणात असणं आणि विरुद्ध दिशेने असणं गरजेचं आहे. तसेच त्या बलाचे सहभागी बल हे तात्काळ निर्माण होते. तसेच आपल्याला इथे सावधपणे बघायला हवं की काही बले हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमातील सहभागी बले वाटू शकतात आणि समप्रमाणात व विरुद्ध दिशेने असू शकतात, पण ते नक्कीच तिसऱ्या नियमातील सहभागी बले नसतात. फक्त ते कदाचित काही इतर कारणांनी समप्रमाणात आणि विरुद्ध असू शकतात. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.